पक्ष आवाज जायचा तिसऱ्या पक्षात मला कशाला अडचण आवाज. बापू एकनाथ शिंदे साहेबांच्या आपल्या गुवाहाटी सुरतच्या बंडाला 3 वर्ष पूर्ण होत आहे. 3 वर्षानंतर काय साध्य झाले काय आणि आता परत मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदापर्यंत उलटी गंती सुरू झाली नाही. राजकारणात बदललेल्या परिस्थितीत आघाडीच्या आणि युतीच्या गणितात कोणतं पद कोणत्या पक्षाला वाट्याला येईल याचं भविष्य आपण ठरवू शकत नाही. 2.5 वर्षापूर्वी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यावेळी पूर्वीचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलेलं आहे. आकड्याच्या गणिताने हे आम्ही आनंदानं स्वीकारलेलं आहे. पक्षवाढीचं आणि महाराष्ट्राची सेवा करायचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं चालू आहे. बापू अमोल मिटकरी आज असं म्हणले की पांडुरंग उलटा पालट करल. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जाणारे जे पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो, त्यांना आज राज ठाकरे तत्वानुसार हिंदुत्वाचा अजेंडा चालवणारा नेता म्हणून जवळचे वाटत आहेत. त्यामुळं ते आपल्याबरोबर असावेत अशी भावना असणं योग्य कामात असणारे एकनाथ शिंदे असतील, भरत गोगावले असतील, यांच्यावर मात्र आगोरी पूजा वगैरे अशी आरोप होते. असं का होत आहे? अमित शहा तर सारखं म्हणतात की खरी शिवसेना ही आहे, असं असताना हे आरोप होतात. मुळातला विषय असा आहे, आपण सगळेजण पंढरपूरचे आहोत. पंढरपूरच्या आजूबाजूला मी होम हवन यज्ञ हे आपल्या धर्मातला एक परिपाठ आहे आणि तो सर्वांनीच केला आहे. लग्न झालं आपण करत असतो, काय विधी झाल्या करत असतो. घर एखाद्या वेळी संकटात असलं तर आपली घाबरट मनोवृत्ती कुटुंबाची होत असते. ते मध्ये ही पूजा करूया, ती पूजा करूया. आणि बगला देवीच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांना मी त्यांच्या घरात भर दिवसा केलेला आहे. भर दिवसा अघोरी विद्या होत असते. अघोरी विद्या ऐकायला संजय राऊत गेलता का? नाही सूरज चव्हाण अजित दादा पक्षाचे सूरज चव्हाण त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलाय. संजय राऊत याच्यामध्ये नाही. मला असं वाटतं की सूरज चव्हाण विधी करताना लाकडं टाकाय बसलेला काय तर बोलाय. सकाळी आंघोळ करून ती माणूसाला टावेलाव बसलाय. आल्या ती महाराज या घ्या दर्शन ही लावा ती लावा. ठीक आहे जावा बाबा, 2 रुपये देतात. आमच्याकडे आता चाला वारीत बघा ऑफिसमध्ये गर्दीच आहे. कोण काशीने येते ही रुद्राक्षासला म्हणते, कोण म्हणते ही माळ अशी आहे की तुम्हाला आपली फिरत असते. दारातल्या आल्याला परंपरा नाही, त्यांचं स्वागतच करतो आपण सगळेच. तुम्ही करताना आम्ही करतो. गोगोले साहेबांनी प्रत्येक गोष्ट घडली का महाराष्ट्रात झालं का गुजरात, महाराष्ट्र झालं का गुजरात, गुजरातचं आपलं काय देणे घेणं आहे काय? भांडण मिळणार. भाषा मराठी भाषा आमची आहे. आमची मराठी भाषा आम्ही सोडणार नाही. कुणी सोड म्हणलं तरी आम्ही कुणाचं ऐकत नसतो. आमची भाषा आम्ही धरलेलीच आहे. इंग्रजी पोरांना शिकवायची लागती म्हणता इंग्रजी बी शिकवा. तुमची इच्छा आहे हिंदी तर हिंदी बी शिकू द्या. काय भाषा एक वाढली आणि त्या पोराचं 3 भाषेत ज्ञान झालं, नुकसान काय झालं? 1ली ते 5वीच्या मुलांवरती ही लोड होत नाही का? आपल्याला देखील शाळेत असताना 5वीच्या पुढे हिंदी होती. गरजेनुसार आपण हिंदी बोलतो, मात्र या पोरांवरती लादून हिंदी मराठीचं मिश्रण. आपल्याला 5वी पासून पुढे हिंदी होती म्हणून अजूनही आपण ताब्या लवडला का असं बोलतो. आपली हिंदी फार सुंदर. पहिल्यापासून पोरं शिकते ते चांगलं हिंदी बोलताले. अजून तुझी माझी राज ठाकरे का असं एवढं नाही, राज ठाकरे का विरोधात चालले मग या बाबतीत? पवार साहेबांसारख्या माणसाला सुद्धा लोकसभेत पहिल्यांदा हिंदी भाषण करताना अनेक अडचणी आल्या. अनेक भाषणं साहेबांनी परत त्यांच्या कष्टानं सगळ्या भाषा इंग्रजी आणि हिंदी एवढी प्रभावीपणानं मग 6 महिन्यात शिकून घेतली आणि मग त्यांची प्रभावी भाषणं सुरू झाली. मग राज ठाकरे का राजकारण करते त्यामध्ये? त्यांची भावना आहे, तो त्यांचा विचार आहे, त्यांची भावना आहे.
शिंदे साहेब आमची भावना मराठी जे आमची. मला ह्यात काय अडचण व्यक्तीच्या मला वाटत नाही. राजसाहेबांना काय हिंदीमुळे अडचण वाटत असेल त्यांना माहिती, त्यांना प्रश्न एकनाथ शिंदे साहेब पंढरपूरला आम्ही मुख्यमंत्री यायचे, पंढरपूरला विकासासाठी निधी द्यायचे. या यंदा आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्या पार्श्वभूमीवर परत पंढरपूरच्या विकासासाठी येणार आहेत का आषाढीच्या आधी? आता नियमानुसार ही आपली आषाढीची पूजा ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभस्ते असते आणि त्यामुळं साहेब दर्शनाला म्हणून कदाचित येतील ही सांगता येत नाही. परंतु कार्तिकी एकादशी पूजा मात्र शिंदे साहेबांच्या हातून होईल आणि त्यावेळी ते निधी देतील. दीपक आबा पक्ष बदलणार म्हणून चर्चा आहे. कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असतं, यात गैर कोणतंही नाही. परंतु राजकारणात येणाऱ्या गणितानुसार शक्तीनुसारच पदं मिळत असते. त्यांची भावना योग्य आहे, पण सध्या राजकारणाही गणित वेगळे. मूळ हिंदुत्वाचा आणि मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू परत एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय परिस्थिती होईल राज्यात एकत्र आले तर? राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाजूला जाऊन मनसे पक्ष स्थापन केला, परंतु त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाचा अजेंडा, यश आणि अपयश ही दोन्ही पचवून पुढे सातत्यानं चालू ठेवलेला आहे. 19 साली कोणत्या कारणानं असो, त्यात आम्ही आहे स्वतः, उद्धव साहेबांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करून सत्ता स्थापन केली. आज महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर जरी असली तरी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडल्यामुळं आणि आई काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केल्यामुळं मला व्यक्तिशः असं वाटतं की राज ठाकरे युती करणार नाही आणि त्यांनी जर युती केली तर त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडला अशी जनसामान्य जनतेत भावना होती. एकत्र मोठा परिणाम होणार नाही. हे राज्य फार वेगळं आहे. देशाच्या राजकारणात अत्यंत प्रचंड व्यक्तिमत्व असल्याने हे राज्य आपलं यशवंतराव चव्हाण साहेबापासून हाताळलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचं गणित वेगळं आहे, प्रत्येक विभागाचं गणित वेगळं आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नेते मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसून येत आहेत. असा कोणताही मतदार गट वर्ग तयार नाही की हे एकत्र आल्यानंतर आपण तिकडं जाऊ म्हणणारा मतदार आता तयार नाही. कारण 2.5 वर्षात जे शिंदे साहेबांनी केलेलं काम आहे त्याचा प्रभाव अजूनही जनतेवर मोठ्या प्रमाणावर आहे. कारण 18 तास उभा राहून काम करणारा, खुर्ची बसले सुद्धा नाही असा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होतो का नाही अशी प्रतिमा शिंदे साहेबांची तयार झालेली आहे आणि तोच कारभार तेवढ्याच वेगानं गतिमानतेनं सध्या फडणवीस साहेब चालवताना दिसतात. सांगोल्याचे आमदार भाजपचे जास्त जवळीक आहेत, काय वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही की आमचे आमदार बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुखांच्याच पक्षातून आणि त्या विचारधारेने निवडून आलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि मतदारसंघाच्या कामाच्या संदर्भानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांना भेटणं आमदाराचं कर्तव्य आहे. त्यात कुठं भेटले, फोटो आला म्हणजे त्यांचं काय पक्षाच्या दिशेने कुठली त्यांची वाटचाल नाही. माझा विश्वास आहे ते जोपर्यंत राजकारण करतील तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष आणि लाल झेंडा खांद्यावरून बाजूला काढणार नाही. बापू, दीपक आबा, राजकारण वेगळं खरं आहे, मात्र निधीच्या बाबतीत किंवा मुख्यमंत्र्यांच्या सोबत कंटिन्युटी असतात. म्हणजे कुठंतरी तुमचाच पराभव करून परत अजून सत्तेमध्ये यायचं, सामील व्हायचं, ही सगळं काय मुळात असा आहे की आपण कितीही आधुनिक आणि महागडं वाहन घेतलं तर त्याला सुद्धा अपघात आहे, अटळ आहे. कालची निवडणुकी माझा झालेला अपघात आहे आणि अपघातात मला पराभव स्वीकारावा लागला. 5 वर्ष आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि आमच्यातच मतभेद झालेला फायदा शेतकरी कामगार पक्षाला मिळाला. भविष्या काळात गणितं बदलत असतात. उद्या काय गणित येईल हे आज मी सांगू शकत नाही. खांद्यावरती, दीपक आबाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून संजय राऊतनं तुमची शिकार केली अशी एक चर्चा होती. दीपकचा आबा गावले नसते दुसऱ्याला धरला असतं, पण संजय राऊत असो किंवा विरोधी पक्ष असो वाघाची शिकार केलीच की शेवट.
हे सगळे माझ्या अंगावर तुटून पडणार हे गुवाहाटीनं आल्यानंतर मला माहीतच होतं की आजचं माझं गणित नव्हतं. गुवाहाटीनं आल्यावर मला माहिती होती सगळंही आता आपल्या अंगावर तुटून पडणार आहे ती. कारण एकनाथ शिंदे साहेबाचं मी तात्विक अधिष्ठान घेऊन समर्थन केलेलं होतं, त्याचा परिणाम माझ्यावर येणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळणे शक्य मिळू नये म्हणून केलेलं कारण आहे. तुम्हाला मंत्रीपद ह्या मिळालं असतं. काय विशेष पूजा केली मंत्रीपद ही त्या त्यावेळची गणितं असतात आणि त्या त्यावेळी पक्षाला ज्या विभागाला ज्या माणसाला मंत्रिपद द्यावं लागतं त्या गणितात त्या काळात 2-3 दिवसात ते मंत्रिपद तयार होत असतं. ते काय पूर्वी कधी तयार होत नसतं. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे साहेब आपल्या पक्ष बळकट करताना दिसत आहेत. भविष्यात परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे. आपल्याला वाटचाल चालू नाही. आम्ही आमचा शिवसेना पक्ष सातत्यानं वाढवणं, मजबूत करणं आणि तळागाळातल्या माणसाचे प्रश्न सोडवणं यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण 80% समाजकारण 20% राजकारण या दिशेने शिंदे साहेबांची वाटचाल चालू आहे. निवडणुका तोंडावर धरून भावनेच्या भरा केलेली विधानं ह्याला राजकारणात फार महत्त्व नाही. की मी म्हणजे त्यांना अशी भावना तयार करायची की मी एकाएकी. पण उद्धव ठाकरे एकाएकी नाहीत. ते दररोज संध्याकाळी शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबर अर्धा तास फोनवर बोलत आहेत आणि मुंबईत चित्र त्यांना असं उभा करायचं आहे की मी एकाएकी पडलो. एकाएकी काय नाही, तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुम्ही एकाएकी घरात बसलाय. तुम्ही जर प्रभावीपणे एक तर सत्ता घ्यायची नको होती, कारण ठाकरे घराने कधी सत्ता घेतली नव्हती. एक तुम्ही सत्ता स्वीकारायचा निर्णय घेतला आणि सत्ता स्वीकारायचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कानाकोपरा पिंजून काढायला पाहिजे होता, सगळीकडे फिरायला पाहिजे होतं, दौरे काढायला. सांगा उद्धव ठाकरे साहेबांची दौरे किती झाली, त्याचा परिणाम काय झाला. एक दौरा झाला आपला अवकाळी पावसाचा अक्कलकोटला. तिथं सांगितलं की सगळ्यांना पैसे भरपूर दिले जाते, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. 1 रुपया दिल्यानं कलेक्टर कचेरीतनं मला पुरावा दाखवा, मी तुम्ही सांगाल त्या पक्षात जायला तयार. कुठलाच निर्णय घेतला ना त्याचे परिणाम आले की आम्हाला सगळ्यांना म्हणून गुवाहाटीचा मार्ग धरावा लागला. ही काय उद्धव ठाकरेला राग नव्हता, शिवसेना संपायला लागली. राष्ट्रवादी काँग्रेस भराभर कामं करून पुढं चालल्यामुळे आमच्या डोळ्यावर दिसत असताना आंधळ व्हायचं काही कारण नाही. आणि राजकारण ही तत्वावर चालतं. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार बरोबर घेऊन चालवलेली शिवसेना आहे आणि शिवसेना ह्या शब्दाला त्या विचारानं जाणारा पक्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे. हिंदी भाषेची सक्ती होती पहिली ते